नवी मुंबईतील घणसोलीमध्ये सिम्प्लेक्स सोसायटीच्या क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष पेटलाय। भाजपनं सिम्प्लेक्स क्लस्टर योजनेबाबत पुनर्विचार करणारा ठराव महासभेत मंजूर केलाय। शिवसेना शिंदे गट मात्र सिम्प्लेक्समध्ये क्लस्टरच्या माध्यमातूनच पुनर्विकास प्रकल्प राबवण्यावर ठाम आहे। सिम्प्लेक्समधील रहिवासी आता आंदोलनात उतरलेत। त्यांना जेन झी यांचा पाठिंबा भेटतोय। तुमच्या राजकारणात आमच्या मोठ्या घराचं स्वप्न धुळीस मिळवू नका, अन्यथा तुमच्या घरावर भव्य मोर्चा काढू, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्या रहिवाशांनी दिलाय। तर वरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी या ठिकाणी पडलेली पाहायला मिळते। मात्र सिम्प्लेक्सचे जे रहिवासी आहेत ते आता आंदोलनाच्या भूमिकेत उतरलेले पाहायला मिळत आहेत। या आंदोलनाला सीजेपी सह डॉक्टर नितीन दिघे जे आहेत, जे सोनम वांगचुक यांचे देखील सहकारी होते आणि दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनात देखील सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवला होता आणि आता ते देखील या सिम्प्लेक्सच्या आंदोलनात उतरलेले पाहायला मिळत आहेत। सर, काय सांगाल? आपण या आंदोलनात उतरलेले आहेत, काय गरज आहे, आता पुढचा लढा कसा असणार आहे? गेल्या 22 वर्षापासून 180 कार्पेटमध्ये आमचे आयुष्य आणि आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्यासारखे आहेत। आमच्या एक पिढी बर्बाद झाली, दुसरी पिढी बर्बाद होण्याच्या याच्यावरती आहे। कारण की आता गेल्या 6 वर्षापासून आमचे सर्व 3226 जे सदनिकाधारक आहेत एक आशेवर होते की आता आमचं रिडेव्हलपमेंट होईल, आणि म्हणून आज पूर्ण आमचे जे रहिवासी आहेत, आमच्या ताई आहेत, आमच्या जेनझी जी मुलं आहेत ती सर्व आणि आमचे सर्व सोसायटी पदाधिकारी हे आता रस्त्यावर उतरलेत। आणि जोपर्यंत हा प्रस्ताव खारिज होत नाही तोपर्यंत आणि आमचं रिडेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची रिडेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ती लगेच ताबडतोब चालू करा, एवढंच आमचं म्हणणं आहे। नक्कीच सीजेपीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठिंबा देतोय। आमचा पाठिंबा आता तरी सध्या शिक्षणापुरता मर्यादित राहील। त्याचं कारण असं की जेवढ्या मोठ्या संख्येने इथे फ्लॅट धारक आहेत, 3268च्या आसपास इथे फ्लॅट धारक आहेत, तेवढ्याच मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी आणि युवक देखील आहेत। आणि त्यात त्यांना 180 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये तुम्ही सुद्धा विचार करू शकता की त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण असेल, नोकरी असेल, ते त्या ठिकाणी पूर्णत्वास जाऊ शकत नाही। त्यामुळे त्यांना कुठेतरी दुसऱ्या ठिकाणाचा आसरा त्या ठिकाणी घ्यावा लागतो, आणि त्यासाठी शिक्षण हा अजेंडा असल्या कारणाने आम्ही विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी आहोत। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, नवी मुंबई।